नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता गिरिजा बाहेर जायला निघालेली असते. तेवढ्यातच तिथे एक दादा येतात. ते म्हणत असतात की गिरिजा लोखंडे तुम्हीच का? तुमच्यासाठी पार्सल आलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते पार्सल आणि माझ्यासाठी, आणि ती घेऊन आता तो डब्बा उघडते. तेव्हा प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती असते. तेव्हा इथे गणपती बाप्पाची मूर्ती आशीर्वाद म्हणून इथे गिरिजाला देण्यात आलेली असते. जेव्हा ती मूर्ती गिरिजा बघत असते तेव्हा तिला आठवतं की ही बाप्पाची मूर्ती मला फक्त एकच व्यक्ती देऊ शकते आणि ती म्हणजे सायलीताई. तेव्हा ती लगेचच ती मूर्ती बघते, तिचा आशीर्वाद घेते आणि सायलीला फोन करते थँक्यू म्हणण्यासाठी. आणि तेव्हा सायलीचा मोबाईल तर अर्जुनकडेच राहिलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे देवा, सायलीचा मोबाईल तर माझ्याकडेच राहिला. तेव्हा इथे गिरिजाचा फोन आल्यानंतर अर्जुनने तो फोन उचललेला असतो. तेव्हा इथे हॅलो म्हटल्यानंतर गिरिजा विचारते की हॅलो कोण बोलतंय? सायलीताई कुठे आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो गिरिजा, अगं सायलीचा फोन माझ्याकडे राहिलाय म्हणून तिचा फोन मी उचललाय, बोल ना. तेव्हा गिरिजा म्हणते अर्जुन दादा, अरे काही नाही, सायलीताईला विचारायचं होतं की मला एक पार्सलमधून गणपती बाप्पाची मूर्ती पाठवली आहे, ती सायलीताईनेच पाठवली आहे का, असं मला विचारायचं होतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हो गिरिजा हो, तुला तर माहिती आहे ना तुझ्या सायलीताईचा बाप्पावरती किती विश्वास आहे, तो ते किती मानते त्यांना. म्हणूनच तिने त्या बाप्पांची मूर्ती तुलासुद्धा पाठवली आहे. कारण नेहमी तुझ्यासमोर जी काही कठीण प्रसंग येतात, आव्हाने येतात, त्याच्यामध्ये तुला हिंमत मिळावी, ताकद मिळावी, बाप्पाचा आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशी असावा, आणि त्या उद्देशाने इथे सायलीने ती बाप्पाची मूर्ती तुझ्यासाठी पाठवली. कळतंय का तुला? तेव्हा इथे गिरिजा म्हणते हो ना, ते तर मला कळलंच की सायलीताईशिवाय मला कुणीही बाप्पाची मूर्ती पाठवू शकणार नाही. तिनेच हा आशीर्वाद म्हणून मला दिली असेल. बरं ठीक आहे, आता मी हॉस्पिटलला चालले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे? आज त्यांचं ऑपरेशन होतं ना, बरे आहेत का ते आता? तेव्हा गिरिजा म्हणते हो दादा, बाबांची तब्येत आता बरी आहे. ऑपरेशन झालं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर ते शुद्धीवरती येतील आणि त्यांना डिस्चार्ज दिला की तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. बरं ठीक आहे, मी आता फोन ठेवते, मला हॉस्पिटलला जायचं आहे, असं गिरिजा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे उर्वशी आता एका व्यक्तीचे आभार मानत असते. ती म्हणत असते की बरं झालं योग्य वेळेवरती तू इथे आलीस, मला तुझ्या मदतीची खरंच खूप गरज होती आणि म्हणून मी तुला इथे वकील आणायला सांगितला. तेव्हा ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती प्रिया असते. आणि प्रिया म्हणते की उर्वशी मावशी, असं काय करताय? अहो सावीने मला सांगितलं की तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे, ती येऊ शकली नाही म्हणून तर मी इथे आली आहे ना तुम्हाला इथून बाहेर काढायला. तेव्हा इथे उर्वशी म्हणते खरं तर दादासाहेबांनी वकील पाठवला होता, पण मला त्यांचे कुठलेही उपकार नको आहेत म्हणून मी इथून बाहेर पडले नाही आणि मी तुला फोन केला आणि एका फोनमध्ये तू इथे आलीस गं, थँक्यू सो मच. पण इथे सावी नाही आली का? तेव्हा प्रिया म्हणते नाही ना, सावी अजून आलेली नाही आहे. सावीने मला पाठवले ना इथे. ती म्हणाली की मावशीला तुझ्या मदतीची गरज आहे, तू लवकरात लवकर जा, म्हणून तर मी इथे आली आहे. पण काय हो मावशी, हे सगळं काय आहे? तुम्ही इथे जेलमध्ये कशा काय आलात? तेव्हा इथे उर्वशी म्हणते की ही सगळी कमाल माझ्या दादासाहेबांची आहे. माझ्या दादासाहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला इथे जेलमध्ये अडकवून ठेवले आणि मदत करतायत आता, पण आम्हाला त्यांची मदत नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते पण हे सगळं करण्यामागे कारण तरी काय? तेव्हा इथे उर्वशी म्हणते हे सगळं त्या मुलीमुळे झाले. प्रिया म्हणते कोणती मुलगी? तेव्हा उर्वशी म्हणते गिरिजा. गिरिजा लोखंडे मुले हे सगळं झालेलं आहे. त्या मुलीमुळे माझ्या आयुष्याची बरबादी झाली, बरबादी. अजून किती आणि काय काय बघावं लागणार आहे ते काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते पण हे बघा मावशी, तुम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी मी सगळ्यात बेस्ट वकील घेऊन आले. ते तुम्हाला इथून नक्की बाहेर काढतील. पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, ही प्रिया सहजरित्या कधीच कुणाची मदत करत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला मदत केल्यानंतर जेव्हा मला गरज असेल तेव्हा तुम्ही त्या मदतीची परतफेड केली पाहिजे. एवढं तर तुम्हाला जमेल ना? तेव्हा उर्वशी म्हणते आणि जी व्यक्ती मला मदत करते ना, ते मी सगळं लक्षात ठेवून योग्य वेळेवरती त्या व्यक्तीची मदत करतेच. दादासाहेबांना सोडणार नाही मी आता, त्यांच्यामुळे मी इथे अटकले. तेव्हा इथे प्रिया म्हणते पण नक्की तुम्हाला का अडकवलंय ते तरी सांगा. तेव्हा उर्वशी म्हणते आमचे दादासाहेब आहेत ना, त्या गिरिजाचे वडील,
ते आहेत ना दत्तू लोखंडे, त्या जिवंत माणसाचं हृदय काढून माझ्या नवऱ्याला लावणार होते. आणि ही गोष्ट त्या गिरिजाला कळली आणि स्वतःचं नाव बाहेर येऊ नये म्हणून दादासाहेबांनी मला फसवलं या प्रकरणामध्ये, असं उर्वशी प्रियाला सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कर्नाटकमध्ये इथे शिव मंदिरमध्ये आता रुद्र आलेला असतो. रुद्र आलेला असतो गिरिजाच्या वडिलांसाठी प्रार्थना करायला आणि आपल्या प्रभास काकांसाठी प्रार्थना करायला. तो इथे दुधाचा कलश भरून आणतो आणि इथे शिवच्या पिंडावरती आता ते दूध टाकत असतो आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं करत असताना फक्त रुद्राचं एकच म्हणणं असतं की हे देवा शंकरा, इथे गिरिजाच्या वडिलांना आणि माझ्या प्रभास काकांना दोघांना सुद्धा बरं वाटू दे, दोघेही लवकरात लवकर शुद्धीवरती येऊ दे, असं इकडे आता रुद्र म्हणत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चमत्कार झालेला असतो की इथे काकांनी डोळे उघडलेले असतात. तर प्रभास काका डोळे उघडतात आणि आजूबाजूला बघतात. तेव्हा त्यांना कळतं की आता ते रुद्रप्रताप यांच्या घरी आलेले आहेत. आता हा नागेश्वर मला काही सोडणार नाही, त्यामुळे मला इथून पळून गेलं पाहिजे. काही झालं तरी त्या वारसदार मुलीला मला शोधून काढायचं आहे, असं प्रभास काकांचं म्हणणं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काका उठतात, आपला चष्मा घालतात आणि तिथून पळ काढतच असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता दाराच्या बाहेर नागेश्वर आलेला असतो आणि नागेश्वर दरवाजा उघडणार. तेवढ्यातच प्रभास काका इथे आता दरवाजा उघडतात आणि नागेश्वरचा फोन आलेला असतो. तेव्हा ते पाठ करून फोनवरती बोलत असतात. तेव्हा इथे आता प्रभास काका म्हणतात की या नागेश्वरला जर कळलं की मी शुद्धीवरती आलोय तर हा एका मिनिटात मला मारून टाकेल आणि मला आता काही करून जगावंच लागेल, कारण त्या जोपर्यंत वारसदार मुलीला मी घेऊन येत नाही तोपर्यंत मी मरू शकत नाही आणि हा नागेश्वर एका मिनिटात मला मारून टाकेल हे मला माहिती आहे, असं आता प्रभास म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर रूममध्ये येण्याच्या आधी प्रभास काका पुन्हा चक्कर येण्याचं नाटक करतात. ते आता शांतपणे झोपलेले असतात, जणू काही ICUमध्येच आहेत. तेव्हा नागेश्वर येतो आणि म्हणत असतो की वाह, काय माणूस आहे हा पण, म्हणजे आमची झोप उडवून स्वतः मात्र शांतपणे झोपलाय, आमची इकडे तिकडे पळापळ करतोय आपला, नाही का. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, अरे तुझं नशीब चांगलं आहे की तू इथे ICUमध्ये आहेस, कोमात आहेस तू, नाहीतर काय केलं असतं तुझं काय माहिती, एका मिनिटात मारून टाकलं असतं तुला. त्या वारसदार मुलीचा पत्ता घेतला असता आणि तुला कधीच ढगाच पाठवलं असतं. तुला माहिती आहे का, जेव्हा तू घरातून पळून गेलास आणि ज्या मुलीने तुला आसरा दिला ना, ती मुलगी गिरिजा लोखंडे आता या घरची सून होणार आहे, कळलं का. ती या घरची सून होणार आणि मग नंतर तू शुद्धीवरती आल्यानंतर एका मिनिटात तुझा काटा काढणार. आता गिरिजा लोखंडेला सून बनवून घ्यायचं कारण काय, कारण का ती नशीबवान आहे मुलगी आणि तुला तर माहिती आहे माझा नशिबावरती किती जास्त विश्वास आहे आणि ती मुलगी इतकी नशीबवान आहे की मी तिला आता या घरामध्ये सून म्हणून आणणार आहे आणि तिच्या नशिबामुळे मी माझं नशीब चमकवणार आहे, कळलं का तुला. तेव्हा आता तू लवकरात लवकर शुद्धीवरती ये, कारण मला तू शुद्धीवरती आल्यानंतर त्या वारसदार मुलीचा पत्ता विचारून घ्यायचा आहे आणि तिलासुद्धा ढगात पाठवायचं आहे आणि मग तुलासुद्धा, तू जर इथे कोमात गेला नसतास ना तर तेव्हाच्या तेव्हा सगळं काही जाळून घेतलं असतं आणि तुझी कॉलर पकडून आहे ना तुला चांगलं रस्त्यावरती आणून मारलं असतं, कळलं का तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर रूममधून गेल्यानंतर इथे आता प्रभास म्हणत असतो की अरे देवा, म्हणजे आता मला इथून पळून जाता येणार नाही, मला इथेच आता बेशुद्ध होण्याचं नाटक करावं लागणार आहे. जोपर्यंत त्या वारसदार मुलीला शोधत नाही तोपर्यंत मला बेशुद्ध राहावं लागणार, हे मात्र नक्की, असं प्रभास काका म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, दत्तूला आता हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं. तेव्हा दत्तूला ठेच लागते. तेव्हा इथे मन्नू म्हणत असतो की बाबा, अरे जरा बघून चाल, आत्ताच हॉस्पिटलमधनं आलंयस ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दत्तू त्याने जिथे जिथे दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या तिथून तिथून दारूच्या बाटल्या तो आता गोळा करत असतो. तेव्हा इथे मन्नू आणि गिरिजाला वाटत असतं की आता पुन्हा तिचे बाबा दारू पिण्यासाठी शोधत आहेत. तेव्हा तो सगळ्या बाटल्या आता बाहेर काढतो. मन्नू म्हणत असतो, बाबा हे काय करतोयस तू, अरे आता कुठे तू हॉस्पिटलमधून बरा होऊन आलायस ना, हे बघ तू पुन्हा दारू पिऊ नकोसा. तेव्हा गिरिजासुद्धा तेच म्हणत असते की बाबा असं नको करू, अरे नका ना दारू पिऊ, कशाला तुम्ही दारूच्या बाटल्या शोधून शोधून काढताय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मन्नू म्हणत असतो, बा मी तुला नाही दारू पिऊ देणार. तेव्हा इथे दत्तू म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही, मी दारू पिण्यासाठी शोधून काढतोय का.
तेव्हा गिरिजा म्हणते, "बाबा असं करू नका हो. आता कुठे तुम्ही बरे झालात ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दत्तू सगळ्या त्या बाटल्या घेतो आणि फाट्यांवरती टाकतो आणि आता एक बाटली फोडून ती सगळी दारू फाट्यांवरती टाकतो आणि मग इथे काडी पेटीने अग्नीसुद्धा लावतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अग्नी लावल्यानंतर इथे दत्तू म्हणत असतो, "तुम्हाला काय वाटलं? या दारूमुळे जी काही आपली बरबादी झाली, पुन्हा मी ही दारू पिणार आहे असं वाटलं का तुम्हाला?" तेव्हा इथे आता दत्तूने सगळी दारू पेटून लावलेली असते. तेव्हा इथे मनूला आणि गिरिजाला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो, की "गिरिजा, बाळा मला माफ कर, मला माफ कर. मी या दारूला आधीच आग लावायला हवी होती. या दारूसाठी मी तुला किती बोललो, तुझा किती राग-राग केला. मला माफ कर बेटा. आणि आता माझ्या दारूमुळे एवढी मोठी चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली, की इथे पैशांसाठी तुला इकडे-तिकडे माझ्यासाठी हात जोडावे लागले. हो ना? तू किती आणि काय-काय केलेस ना माझ्यासाठी गिरिजा, ते सगळं मला माहिती आहे. मी काहीही विसरलेलो नाही आहे. माझ्यासाठी तू नागेश्वर साहेबांच्या घरची सून बनायला सुद्धा तयार झालीस. हे बाळा तू सगळं माझ्यासाठी केलंस, हे मला माहिती नाही आहे का? आणि आता माझा जीव वाचवता वाचवता तुला त्या नागेश्वर साहेबांच्या घरची सून व्हावं लागणार आहे. तू आम्हाला सोडून गेल्यावर आमचं कसं होणार गं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, "बाबा नका वाईट वाटून घेऊ. मी जरी पण तुम्हाला सोडून गेले, जरी पण मी त्या घरामध्ये राहत असेन, पण तरीसुद्धा माझं मन इथे तुमच्याकडे आणि मन्नूकडेच असेल बाबा. मी मनापासून तुमच्या दोघांबरोबरच असेन. मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. कळलं तुम्हाला बाबा? तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात, हे तुम्हाला माहिती आहे ना? मग तरीसुद्धा मी तुम्हाला सोडून का जाईन सांगा ना?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दत्तूला या गोष्टीचं वाईट वाटत असतं, की त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी इथे आता गिरिजाने लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याची जाणीव दत्तूला झालेली असते आणि म्हणूनच तो आपल्या मुलीला आणि मुलाला मिठी मारून रडत असतो. तो म्हणत असतो, की "तू मला मरणाच्या दारातून परत घेऊन आलीस. माझ्यासाठी तू किती खस्ता खाल्ल्यास." हे दत्तूच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजाने नागेश्वरला फोन केलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, "नागेश्वर साहेब, ते मला थोडं बोलायचं होतं म्हणून फोन केलाय." तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, "बोला, बोला आमच्या सूनबाई बोला. नाही म्हणजे आमच्या होणाऱ्या सूनबाई बोला ना. जे काही बोलायचं आहे ते बोलून टाका." तेव्हा गिरिजा म्हणत असते, "नागेश्वर साहेब, नाही माझ्या लक्षात आहे आपला जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो माझ्या लक्षात आहे. पण कसं आहे ना, इथे बाबा आजच डिस्चार्ज होऊन घरी आलेत. त्यामुळे मला एक दिवस माझ्या बाबांबरोबर आणि मनूबरोबर राहता येईल का? मी फक्त आजचा दिवस त्यांच्याबरोबर राहते. नंतर मी तुमच्या घरी येते. प्लीज नागेश्वर साहेब." तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, "अगं पण आजच आम्हाला तुझ्या नशिबाची गरज लागली तर मग आम्ही काय करायचं? काय करायचं आम्ही? म्हणून तू ये आजच्या आज." तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, "नागेश्वर साहेब प्लीज फक्त आजच्या दिवस मला माझ्या वडिलांबरोबर आणि भावाबरोबर राहू द्या. प्लीज परवानगी द्या." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, की "बरं ठीक आहे. तुम्हाला जर परवानगीच हवी आहे, तर दिली तुम्हाला परवानगी. आजच्या दिवस तुम्ही तिथे राहा. पण उद्या सकाळी लवकरच इथे यायचं आणि एकदा का तुम्ही इथे परत आलात, की पुन्हा तुम्हाला जाता येणार नाही. कळलं का?" तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, "हो, हो नागेश्वर साहेब मला कळलं." तेव्हा नागेश्वर म्हणतो, "आणि आता आम्हाला नागेश्वर साहेब म्हणायचं नाही, तर आबासाहेब म्हणायचं. काय? काय म्हणशील आम्हाला? आबासाहेब." तेव्हा गिरिजा म्हणते, की "आबासाहेब म्हणायचं ठीक आहे." तरी इथे तिला परवानगी देण्यात आलेली असते, की आजच्या दिवस तू तुझ्या वडिलांबरोबर आणि तुझ्या भावाबरोबर तुझ्या माहेरच्या घरी राहू शकतेस. तर हे सगळं नागेश्वरने मुद्दामून केलेलं असतं, पण एक दिवस तिला वाढवून दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे गिरिजा जेव्हा घरामध्ये येते, तेव्हा ती स्टोअर रूममध्ये आलेली असते आणि तिथे आता सगळ्या जुन्या वस्तू, पाळणा वगैरे असतो. तेव्हा तिथे एक बाई आपल्या मुलीला झोपवत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, "बापरे! हे सगळं काय आहे? आणि ह्या सगळ्या वस्तू, हा पाळणा यांना स्पर्श केल्यानंतर या सगळ्याबरोबर माझं काहीतरी नातं आहे. माझी या घराजवळ कधीच नाळ जोडली गेलेली आहे असं मला का वाटत असतं?" तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तू येतो आणि प्रभासला म्हणत असतो, की "प्रभास, म्हणजे 25 वर्षांपूर्वी ज्या मुलीला तू माझ्याकडे सोपवलं होतंस ना, ती गिरिजाच आहे गिरिजा, बाकी कोणीच नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभासने ते बोलणं ऐकलेलं असतं, की गिरिजा हीच खरी वारसदार मुलगी आहे. त्यामुळे ती बरोबर आता इथे घरीसुद्धा यायला निघाले.
ती तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्येच परत येते हे प्रभास काकांना कळतं. तरी इथे दत्तू जे काही बोललेला असतो ते बोलणं उर्वशीने ऐकलेलं असतं आणि उर्वशीला सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. पण त्यापेक्षाही जास्त टेन्शनमध्ये दत्तू आलेला असतो.